त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचा आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला? अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती? अगं याचं अंतर तव्यासारखं दापलंय. अशी कशी गाफील असतेस तू? अहो मग काहीतरी करा ना. दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावतीये. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. अहो जरा विश्वास ठेवा. हे बघा याचा ताप कमी होतोय, कपाळ पण अगदी थंड पडलं. या बघा ना जरा. उठ ना बाळा, उठ, डोळे उघड. हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये. उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देतीये. उठ ना बाळा. काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना. काय झालं? अहो काय झालं याला? हा सास गप्प गप्प काय? ए उठ ना बाळा, काय झालं तुला? अहो बघा ना जरा. सावित्री नाही, माझं बाळ. देव इतका निष्ठुर कसा असू शकतो? देवाने माझं बाळ माझ्यापासून हिरवून घेतलं. बंद करे गावंडळ सारखं रडणं. सावित्री, अगं ये सावित्री, काय झालं? का रडतेस? देवाने माझं बाळ माझ्यापासून हिरवून घेतलं. असं कसं झालं? देव इतका निष्ठुर कसा असू शकतो? देवाने नाही, तुझ्या हट्टाने आणि अंधविश्वासाने आपलं बाळ हिरावून घेतलं. थोडीफार शिकली असतीस तर तुला माझं म्हणणं कळलं असतं, पण नाही. अडाने ती अडाणीच राहिलीस तू. आता मी अडाणी नाही राहणार मी अडाणी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. सगळे विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा कळेल या सुमंत्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. बघत राहा तुम्ही. काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कोणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. सावित्री, तुला शिष्यवृत्ती मिळाली आहे. तुला अमेरिकेला जावं लागेल. हे घे तुझं अमेरिकेचं तिकीट. काय? अहो पण तुम्ही मला हे एकटीला कसं शक्य होईल? सावित्री, अगं तू स्वतःला एवढी कमी का समजतेस? मग एवढे शिकून परिश्रम घेऊन काय उपयोग? गावंढळ ती गावंढळच राहिलीस तू. आता मी गावंढळ राहिले नाही.
तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्राव असावे, कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये.